इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्डमध्ये हॅट्रिक केलेली भारतातील पहिली डिजिटल मीडिया प्रेस मीडिया लाईव्ह. माहिती अधिकाराचा बाजार अन प्रदूषण मंडळाची लिलावशाही. रायगड भूषण अरविंद पाटलांचा थेट कोकण आयुक्तांना दणका. रायगड जिल्ह्यातील रसायनी, खोपोली आणि तळोजा औद्योगिक परिसराची ओळख देशपातळीवर निर्माण करणाऱ्या पाताळगंगा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आता अत्यंत गंभीर व ऐरणीवर आला आहे. कंपन्यांकडून सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी, मैला पाणी आणि वाढती जलपर्णी यामुळे नदीचे नैसर्गिक अस्तित्व धोक्यात आले आहे. या गंभीर समस्येकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि संबंधित जलशुद्धीकरण केंद्राचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने पाताळगंगा नदीचे कायदेशीर व पर्यावरणपूरक संवर्धन करणे ही काळाची गरज बनली आहे. कंपनी कायद्यानुसार औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांनी त्यांच्या निव्वळ नफ्याचा 2 ते 2.5% निधी कॉर्पोरेट सामाजिक बांधिलकी CSR अंतर्गत स्थानिक परिसराच्या विकासासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी खर्च करणे बंधनकारक आहे. मात्र या भागातील शेकडो कंपन्यांपैकी बोटावर मोजण्या इतक्याच कंपन्या या निधीचा अत्यंत नगण्य वापर करत आहेत. गेल्या 50 वर्षात या हक्काच्या निधीचा योग्य विनियोग झाला असता तर रसायनी, पाताळगंगा परिसरातील गावे, आदिवासी वाड्या आणि दुर्गम भागांचा कायापालट झाला असता. मात्र कायद्यातील या तरतुदींची योग्य अंमलबजावणी न झाल्याने हा परिसर विकासापासून वंचित राहिला आहे. याहूनही धक्कादायक बाब म्हणजे नदी प्रदूषणाचा मूळ मुद्दा बाजूला ठेवून काही घटकांकडून माहिती अधिकार कायद्याचा RTI वैयक्तिक फायद्यासाठी गैरवापर केला जात असल्याचे समोर आले आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडे आधी प्रदूषित कंपन्यांविरोधात तक्रार अर्ज दाखल करायचे, त्यानंतर अधिकाऱ्यांमार्फत संबंधित कंपन्यांशी पत्रव्यवहार घडवून आणायचा आणि कायदेशीर कारवाईची भीती दाखवून पडद्यामागून तडजोडी करायच्या असा एक मोठा गैरप्रकार या परिसरात सुरू आहे. प्रदूषण मंडळाच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून कंपन्यांवर कोणतीही ठोस कायदेशीर कारवाई न करता संगनमताने हा भ्रष्टाचार सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या बेकायदेशीर कृत्याचा पर्दाफाश करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते रायगड भूषण अरविंद पाटील यांनी 22 महिन्यांपूर्वी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ बेलापूर येथे माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता. मात्र तिथून कारवाई संबंधी कोणतीही पारदर्शक माहिती न मिळाल्यामुळे त्यांनी माहिती अधिकार कायद्याच्या चौकटीत राहून पुढील न्यायव्यवस्थेकडे म्हणजेच महाराष्ट्र राज्य माहिती आयोग कोकण खंडपीठ येथे अपील अर्ज दाखल केला. दुर्दैवाने या अपीलवर तब्बल 21 महिने उलटूनही अद्याप कोणतीही सुनावणी झालेली नाही. या विलंबाची गंभीर दखल घेत अरविंद पाटील यांनी दिनांक 22 मे 2026 रोजी थेट कोकण आयुक्तांना लेखी पत्र सादर केले आहे. आपल्या अर्जावर तात्काळ सुनावणी घेण्यात यावी आणि या संपूर्ण गैरप्रकारात समाविष्ट असलेल्या दोषी अधिकाऱ्यांची व घटकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे. आता या संपूर्ण लढ्याला अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलन न्यासाचे बळ मिळाले असून माहिती अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी आणि औद्योगिक कंपन्यांना कायद्याच्या चौकटीत आणून त्यांच्या सहकार्याने पाताळगंगा नदीचे पुनरुज्जीवन व संवर्धन करण्यासाठी पुढील काळात तीव्र संघर्ष करणार असल्याचा निर्धार रायगड भूषण अरविंद पाटील यांनी व्यक्त केला आहे. सुनील पाटील, रायगड, प्रेस मीडिया लाईव्ह. प्रेस मीडिया लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.